आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। अहिल्यानगर जिल्हा न्यायालयातील अहमदनगर बार असोसिएशनच्या 2026 वर्षासाठी झालेल्या निवडणुकीत अध्यक्षपदी ॲडव्होकेट कृष्णा झावरे तर उपाध्यक्षपदी ॲडव्होकेट भाऊसाहेब घुले यांनी निर्णायक विजय मिळवला आहे। मंगळवारी पार पडलेल्या या निवडणुकीत मतदारांनंतर रात्री उशिरापर्यंत मतमोजणी सुरू होती। निवडणूक निर्णय अधिकारी ॲडव्होकेट लक्ष्मण गोरे यांनी अंतिम निकाल जाहीर केला। निकाल जाहीर होताच न्यायालय परिसरात गुलालाची उधळण, पेढ्यांचं वाटप करत वकिलांनी जल्लोषात विजय उत्सव साजरा केला। बार असोसिएशनच्या वार्षिक निवडणुकीसाठी एकूण 1861 वकील मतदारांपैकी 1157 जणांनी मतदानाचा हक्क बजावला। यापूर्वी सचिवपदी ॲडव्होकेट विनोद शेटे, खजिनदारपदी ॲडव्होकेट वसीम खान यांची बिनविरोध निवड झाली होती। अध्यक्षपदाची चौरंगी लढत अध्यक्षपदासाठी झालेल्या चौरंगी निवडणुकीत ॲडव्होकेट कृष्णा झावरे यांनी 563 मतं मिळवून 183 मतांनी विजय मिळवला। त्यांचे प्रतिस्पर्धी ॲडव्होकेट सुनील भागवत, ॲडव्होकेट सुरेश लगड, ॲडव्होकेट संदीप काळे यांना पराभव स्वीकारावा लागला। उपाध्यक्षपदासाठी ॲडव्होकेट भाऊसाहेब घुले यांनी 686 मतं मिळवत ॲडव्होकेट स्वाती पाटील यांच्यावर 248 मतांनी मात केली। सहसचिव व कार्यकारिणी निवड महिला सहसचिवपदी ॲडव्होकेट सारिका झरेकर यांनी 611 मतं मिळवून ॲडव्होकेट करुणा शिंदे यांचा पराभव केला। पुरुष सहसचिवपदी ॲडव्होकेट अमोल अकुलकर 453 मते घेऊन विजय झाले। ॲडव्होकेट सारस क्षेत्रे व ॲडव्होकेट रामेश्वर कराळे यांना पराभव पत्करावा लागला। पुरुष कार्यकारिणी सदस्य म्हणून ॲडव्होकेट अजिनाथ कर्डिले, ॲडव्होकेट महेश कोतकर, ॲडव्होकेट अक्षय म्हस्के, ॲडव्होकेट शिवाजी शिंदे, ॲडव्होकेट ज्ञानदेव दाते व ॲडव्होकेट प्रमोद खामकर हे निवडून आले। महिला राखीव कार्यकारिणी सदस्यपदी ॲडव्होकेट प्राजक्त करांडे यांनी मतं मिळवून विजय संपादन केला। अहमदनगर बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी जी निवडणूक झाली आता 2025-26 या अध्यक्षपदी माझ्या सहकारी वकील बंधू भगिनींनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आणि मला 563 मतं मिळाली आणि मी 183 मतांनी विजय झालो। माझ्या सहकारी वकील बंधू आणि भगिनींनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्या विश्वासाला पूर्ण पात्र आणण्याचा प्रयत्न मी यापुढे करेल। यापूर्वी ज्युनियर वकील असो किंवा सिनियर वकिलांसाठी काम करत आलेलो होतो। यानंतर यापुढील काळातही मी सर्व वकिलांसाठी त्यांच्या सुखसोयीसाठी सुखदुःखात सहभागी होईल अशी ग्वाही देतो। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।